सर कंटिन्यू करू शकता. कुठून आहात, नाव, लिंक कुणी दिली आणि आतापर्यंतचा तुमचा अनुभव. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी राजेंद्र दिवटे येळवडून आहे. मला ही लिंक माहेश्वरी टंके आणि अशोक टंके यांच्याकडून मिळाली. सुरुवातीला जॉईन झाले ते माझ्या बायकोसाठी झालो. बायकोचं आशेपणा अंगात जास्त होता, डोकं होती जास्त, आणि आम्ही चालती काम करतोय आणि कायम दिवसभर बसून असतोय. त्याच्यामुळे बसलं की नाही तर काम करत असताना तिथे पाय सरळ होत नव्हते. भरपूर त्याचा त्रास व्हायचा. बाहेरून गोळ्या पण आम्ही भरपूर घेतल्या, ते कमी होत नव्हतं. नंतर लिंक जॉईन झाल्यानंतर ते आम्हाला त्यांच्या सरांनी सूर आणून दिले, सकल संतुलित आहार दिला. मग ते आम्ही पहिला सुरुवातीला बायकोच घेत होती, ती 3 महिने कंटिन्यू घेतली. आज ती एक्सपिरियन्स आता ती स्वतः सांगते सर मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. हा, माझं नाव मंगल राजेंद्र दिवटे, मी येळवडून बोलते. माझा एक चांदी व्यवसाय असल्यामुळं मला बसून काम करायला लागणार. ते मांडी घालून बसलो की मला सरळ करता येत नव्हतं, सरळ केलं की जवळ घेता येत नव्हतं. आणि डोक्याचा पण खूप प्रॉब्लेम होता. आठवड्याला मी 3 गोळ्या घेत होते, तरीही डोकेदुखी थांबत नव्हती. आणि मला उन्हाची ही अलर्जी होती. जरा जर बँकेत जरी उन्हातनं जाऊन आले तरी माझ्या मानेला, हाताला त्यांना असं चट्ट उठत होतं. तो पण प्रॉब्लेम होता. आणि मला हातात असं ताकदीनं काहीच करता येत नव्हतं. पाण्याचा तांब्याही विसरता येत नव्हता, परत पीठ मळता येत नव्हतं, कपडे धुता येत नव्हतं. मग आता हे सतत संतुलित आहार घेतल्यामुळं माझा सगळा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालाय. मस्त. त्यामुळं दोघांचाही खूप छान अनुभव आहे. आता कंटिन्यू करताय ना सगळे, आपल्या योगाचा वर्ग वगैरे जॉईन करताय सर? हा, करतोय. हा, नक्की. तर खूप छान. हा, आणि माझा शुगरचा पण रिझल्ट आहे मॅडम. बोला बोला की सर. आता मी 3 महिने झालं हे आता स्वतः चालू केले. हा, आणि मला शुगरचा सुरुवातीला शुगर माझी 484 होती. मी 500 mg 2 गोळ्या खात होतो सकाळ संध्याकाळ. तरी पण माझे 250-300 पर्यंत येऊन शुगर थांबले. ती कमी होत नव्हती. गोळ्या मी खात होतो, 2 गोळ्या डॉक्टर मला दिलेल्या खावा म्हणून. तरी पण मी जाऊन सांगणार डॉक्टरने, डॉक्टर म्हणाले अजून कमी झालं नाही. मग ते म्हणायचे कमी होते, तुमचं कंटिन्यू करा. तर बायकोचा रिझल्ट मी बघितला. बायकोला विचारत होतो मी, तुला कमी आले काय, कसं आलंय? मग ते सांगायचे मला, माझा त्रास होता ते कमी झालाय आता, तुम्ही पण घ्या. आणि एक वेळ अशी झाली, मी तयार होत नव्हतो खायला. आणि बायकोने काय केली, अशोक डंकेसनी फोन केली माझ्या माघारी. आणि त्यांना विचारली की शुगरसाठी कसं खायचं. मग ती विचारली की शुगर कोणाला आहे, तर म्हणाले आमच्या मिस्टरने. आणि ती मला सांगितले की तुम्हाला पहिला काय सांगितलं. मग नाही म्हणलं, सांगितलं तुला रिझल्ट बघूया म्हणलं कसा येतोय, मग त्यावर आपण हे चालू करूया. मग आता 3 महिन्याच्या पूर्वी माझी HbA1c 7.58 होता. आता मी परवा 21 तारखेला चेक केले 3 महिने पूर्ण झाल्यानंतर, तर HbA1c 6.20 वर आला. आणि जेवल्यानंतर शुगर माझी 145 आहे. आता रिझल्ट मला 3 महिन्यामध्ये आल्या. जबरदस्त. खूप छान. स्वतःवरती काम करायला लागला. योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्यावरती काम करायला लागलो, तर मग असे हे अमेझिंग रिझल्ट्स येतात. आपल्याला डायबिटीस असू दे, बीपी असू दे, थायरॉइड असू दे, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं एकदा गोळी चालू केली की ती आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागते. पण का सांगतात? कारण आपण डॉक्टरांना माहिती असतं सर्वसामान्य माणसं ही लाईफस्टाईल मध्ये बदल करायला तयारच नसतात. फक्त लाईफस्टाईल केव्हा चेंज करतात? डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्हाला असं असं होईल म्हणून घाबरून फक्त ते थोडे दिवस चालू आपली लाईफस्टाईल चेंज पण करतात, व्यायाम पण चालू करतात, डाएटवर फोकस करतात. पण एकदा जरा बरं वाटायला लागलं, ते काय स्मशान वैराग्य म्हणतात ना, तात्पुरती भीती वाटते आणि मग ते तात्पुरत्या सगळ्या गोष्टी करतात आणि परत सोडतात. त्यामुळे डॉक्टर काय सांगतात, तुम्हाला ही गोळी आयुष्यभर घ्यावीच लागेल. पण जेव्हा शतायुषीमध्ये आपण येतो, तुमच्या सततचा फॉलोअप, तुम्ही जरी सोडायला लागला तरी शतायुषीचे कोच तुम्हाला लगेच कॉल करतात, तुम्ही दिसला नाही तरी कॉल करतात. आणि त्यामुळं एक ती कन्सिस्टन्सी टिकवण्यात, स्वतःचे शिस्तबद्ध आयुष्य जगण्यात आपल्याला शतायुषी परिवार खूप मदत करतं. आणि मग तिथं आपला हा न्यूट्रिशन, आहार, विहार आणि विचार याच्यावरती जेव्हा आपण काम करायला लागतो, तेव्हा असे आपल्याला रिझल्ट भेटायला लागतात. तर असे खूप, मला वाटतं हजारोने असे ऑन पेपर आपले थायरॉइडचे असू देत, बीपीचे असू देत आणि शुगरचे असू देत, डायबेटीसचे असू देत, रिव्हर्स आलेले असे ऑन पेपर आपल्याकडे रिझल्ट आहेत.
आता परवा पण कोणीतरी सांगितलं आपल्या 20 सप्टेंबरच्या गेट टुगेदरला ते त्यांचा रिपोर्ट ऑन पेपर दाखवणार आहेत. त्यामुळे बघा आता इथं तर तुम्ही बघतायच, आता ऑन पेपर ज्यांना ज्यांना ऐकायचे असतील त्यांनी नक्की 20 सप्टेंबरला या. ओके, थँक्यू राजेंद्र सर, खूप छान दोघांचं हे रिझल्ट. सातत्य ठेवा, आपल्या अपेक्षित ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचणार आहोत. मी फक्त शंकर हिरवाडे सरांच्याकडे फक्त थोड्या वेळात जाते. आपल्याला सगळ्यांचे शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्सेस ऐकायचे, कारण आजचा टॉपिक पण तेवढाच महत्वाचा आहे. हिरवाडे सर, अनम्यूट करा आणि तुमचं थोडक्यात नाव, गाव, कुठून आहात, लिंक